खरं तर आपल्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2014 मध्येच कौशल्याचं महत्त्व ओळखलं आणि पहिल्यांदा देशामध्ये कौशल्य विकास विभाग अशा प्रकारचं एक नवीन मंत्रालय सुरू केलं आणि त्यातनं स्किल इंडिया अशा पद्धतीची एक मूवमेंट उभी केली. आणि त्याच सोबत महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्याने लगेच महाराष्ट्रामध्ये स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सुरू केलं आणि स्किल इंडियाशी अलाइंड अशा पद्धतीचं कार्य आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं. मुळातच माननीय प्रधानमंत्री मोदयांनी हे ओळखलं की आपली डेमोग्राफी जी अत्यंत युथफुल आहे आणि 2020 साली जगातला सर्वाधिक युथफुल पॉप्युलेशन असलेला नेशन असलेला देश हा भारत होणार आहे हे लक्षात घेऊन त्यांनी या संपूर्ण स्किल इंडियाची रचना केली. कारण त्यांना हे माहिती होतं की अ डेमोग्राफी विथ स्किल इज डेमोग्राफिक डिव्हिडंड, बट डेमोग्राफी and youthful demography without skill is a demographic disaster. आणि म्हणून अतिशय योग्य वेळी हे इंटरव्हेन्शन झालं आणि त्यातनं देशामध्ये कौशल्य विकासावर प्रचंड मोठा भर आपण दिला. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राने वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले आणि त्यात हे विद्यापीठ आपण तयार केलं. आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या कुलगुरूंच्या नेतृत्वामध्ये आणि सगळ्या अकॅडमिक काउन्सिल आणि सगळ्या आमच्या विद्यापीठ परिवाराच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या विद्यापीठाने आपला कारभार चालवला आणि आज पहिला दीक्षांत समारोह होतोय. ही खरोखर मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे.